मोठी बातमी समोर येते। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झालेला आहे। कामगारांवरती गोळीबार करण्यात आलाय। जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झालेला आहे। या हल्ल्यामध्ये 7 मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। कामगारांवरती गोळीबार करण्यात आलाय। या हल्ल्यामध्ये 7 मजुरांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी आहेत। भ्याड हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशारा आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिलेला आहे। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काय इशारा दिलाय पाहूयात। नागरिकांवरील भयंकर दहशतवादी हल्ला हे भ्याडपणाचे घृणास्पद कृत्य। या घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्यांना सोडणार नाही। त्यांना आमच्या सुरक्षा दलांच्या कठोर प्रत्युत्तराचा सामना करावा लागेल। या अत्यंत दुःखाच्या क्षणी आपण मनापासून संवेदना व्यक्त करतो। जखमींची प्रकृती लवकर बरी हो ही प्रार्थना। अमित शहा यांनी ट्विट केलेला आहे। ट्विटच्या माध्यमातून इशारा दिलाय। आपल्या प्रतिनिधी अदिती तरडे आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडलेले आहेत। अदिती, काय अधिकची माहिती? नीलम, जम्मू काश्मीर मधील गांदरबलच्या सोनमर्गमध्ये दहशतवादी हल्ला झालाय आणि या दहशतवादी हल्ल्यात 7 मजुरांचा मृत्यू झालाय तर 5 जण जखमी झालेत। दहशतवाद्यांनी जिल्ह्यातील गुंड भागात बोगद्याच्या बांधकामावर काम करणाऱ्या एका खासगी कंपनीच्या कॅम्पवरील कामगारांवर गोळीबार केला। त्यामध्ये 2 मजुरांचा जागीच मृत्यू झाला आणि 5 जण जागीच जखमी झाले। दहशतवादी हल्ल्यानंतर लष्करांना जवानांनी संपूर्ण परिसरात वेढा घातलाय आणि शोध मोहीम सुद्धा सुरू आहे। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेवर सुद्धा शोक व्यक्त केलाय आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा भ्याड हल्ला करणाऱ्यांना सोडणार नाही असा सुद्धा इशारा दिलाय। धन्यवाद अदिती, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।